हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 9. रात्रीची वेळ होती. जहागीरदार वाड्याच्या बाल्कनीत मंद चंद्रप्रकाश पडला होता. माऊली माया आश्रमातील त्या सत्य उघडकीनंतर विराजच्या मनात आराध्याबद्दल कमालीचा आदर निर्माण झाला होता. पण त्या आदरासोबतच एक अनामिक ओढही त्याला सतावत होती. विराज आपल्या खोलीत आराध्याची वाट पाहत उभा होता. आराध्या किचनमधलं सगळं आवरून खोलीत आली. तिने पांढऱ्या रंगाची मलमलची साडी नेसली होती. केस खांद्यावर विखुरलेले होते. ती तशीच आरशासमोर बसून आपले इयरिंग काढू लागली होती. पण कानातले तिला काही केल्या निघत नव्हते. कारण कानातल्याची ठेपी जाम झाली होती. हे बघून विराज बेडवरून उठला. तो हळूहळू तिच्या मागे जाऊन उभा राहिला. तशी आराध्या पुन्हा दचकली. आरशातून दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. आराध्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. विराजने तिचा हात हळूच बाजूला केला. विराज खूप हळू आणि रेशमी आवाजात म्हणाला, थांब, मी मदत करतो. एवढी कशी घाई असते ग तुला? खूप घाई असते तुला प्रत्येक गोष्टीची. स्वतःहून करण्याची तरी अधिकच असते. कधीतरी दुसऱ्यांवर विश्वास ठेवायला शिकत जावा माणसाने. त्यावर आराध्या म्हणाली, नाही, नको, मी करेन. तुम्हाला उगाच त्रास कशाला? मला नाही आवडत. तसा विराज म्हणाला, हो का? पण हा त्रास मला झालेला आवडेल. आता काहीही म्हणू नको, गप्प शांत बस. विराजने अगदी सावकाश तिच्या कानातल्याची ठेपी फिरवली. तशी आराध्या साडीच्या पदराभोवती बोट गुंडाळून उभी होती. त्याचे बोट तिच्या कानाला गालाला स्पर्श करत होते. कानातले काढल्यानंतर त्याने आपली दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले. आराध्याला श्वास घेणंही कठीण होत होतं. विराज म्हणाला, आता साडीच्या पदराच्या बोटामधली अंगठी अडकून घेण्याचा इरादा आहे का? म्हणजे साडीच्या पदराला बोटामधली अंगठी अडकून घ्यायचा इरादा आहे का? आराध्याला तर तो काय विचारतो याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तिला फक्त एवढंच वाटलं की विराजने आपल्या खांद्यावर हात ठेवलेत म्हणून ती त्याला विचारते. आराध्या म्हणते थरथरत्या आवाजात, बरं का, विराज, हे काय चाललंय? आपण ठरवलं होतं ना की आपण फक्त एका करारावर बांधलेलो आहोत. मग तुम्ही आज खूप वेगळे वागत आहात. काय इरादा आहे तुमचा? विराजने काहीही उत्तर दिलं नाही. त्याने आपला उजवा हात तिच्या केसांवरून फिरवला. त्याच्या बोटाचा स्पर्श इतका कोमल होता की आराध्याचे डोळे आपोआप मिटले गेले. विराजने वाकून तिच्या कानापाशी आपला चेहरा नेला. तसा विराज म्हणाला, करार? हो, मला आठवतोय ना तो करार. पण आराध्या, कागदावरच्या अटी मनाच्या भावनांना कशा रोखू शकतात ग? आज जेव्हा मी तुला त्या मुलांसोबत पाहिलं तेव्हा मला जाणवलं की मी किती चुकीचं होतो. पण आता नाही. आता फक्त मला तुझ्या जवळ यायचंय. खूप 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 जवळ यायचंय. विराजने आता आपला डावा हात हळूच तिच्या कमरेवर ठेवला. त्या उष्ण स्पर्शाने आराध्या अस्वस्थ झाली. तिने त्याला रोखण्याचा प्रयत्नही खूप केला. आराध्या विराजला म्हणाली, विराज, प्लीज, हे चुकीचं आहे. कळतंय का तुम्हाला? ऐका ना,
आपण एकमेकांना थोडा वेळ द्यायला हवा. प्लीज. लग्नाच्या दिवशी तुम्हीच म्हणाला होतात ना की मला तुला स्पर्श करायचीही इच्छा नाहीये. मग मग असं आज काय झालं अचानक? प्लीज प्लीज विराज, ऐका मग माझं. विराजने पटकन आपलं एक बोट तिच्या ओठांवर ठेवलं. त्याने तिचा शब्द अपूर्णच ठेवला. त्यावर विराज म्हणाला, आहा, आता काहीही बोलू नकोस. तुझे हे अटी, तुझे हे प्रश्न, या सगळ्यांना आज सुट्टी आहे असं समज. समजलं? मला जे करायचं आहे ते करू दे. मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तुलाही माझ्याबद्दल असंच काहीतरी वाटतंय का? हे ऐकून आराध्याने शब्द झाली. विराजचे डोळे तिला जणू संमोहित करत होते. त्याने तिची कंबर अधिक घट्ट पकडली आणि तिला आपल्याजवळ ओढलं. दोघांमधली अंतर आता पूर्णपणे संपलं गेलं होतं. विराज हळूहळू तिच्या ओठांकडे झुकू लागला होता. आराध्याने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. तिचे हात विराजच्या छातीवर होते. जणू ती त्याला थांबवू पाहत होती, पण तिचं मन मात्र त्याला साथ देत होतं. विराजने तिची हनुवटी उचलली. तो तिला किस करणारच होता. इतक्यात बाहेरच्या दरवाजावर जोरात धाप पडली. काकू बाहेरून जोरजोराने ओरडत होत्या, विराज, अरे विराज, दरवाजा उघड लवकर. प्लीज विराज, अक्कासाहेबांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना खूप धाप लागतोय. विराज, ऐकतोय का? लवकर बाहेर ये भाऊ. त्या आवाजाने दोघेही दचकून भानावर आले. जणू एखादं स्वप्न भंग पावावं तसं झालं. आराध्याने पटकन आपली साडी सावरली आणि चेहऱ्यावरचा घाम पुसला. विराजचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि त्याला अक्कासाहेबांची काळजीही वाटत होती. विराज रागाने स्वतःशीच म्हणाला, या काकूंना याच वेळी यायचं होतं का? नेहमी कधीतरी काहीतरी अडथळा आणतातच. शिट यार. तशी आराध्या घाबरून म्हणाली, विराज, अक्कासाहेबांना धाप लागतोय म्हणे. अक्कासाहेबांना काय झालं असेल? चला लवकर, आपल्याला खाली जायला हवं. त्यांचं हृदय आधीच कुंपवत आहे, माहिती आहे ना तुम्हाला? तसे आराध्या आणि विराज दारापाशी जातात. विराजने रागाने दरवाजा उघडतो. समोर काकू उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. जणू त्यांना माहिती होतं की आत काय चाललंय. तशा काकू म्हणाल्या, अरे बापरे, किती वेळ लावला दरवाजा उघडायला? काय करत होतात का दोघं एवढा वेळ? आराध्या, तुझे केस एवढे विस्कटलेत का ग? काही झालंय का? तसा विराज कठोर आवाजात म्हणाला, काकू, अक्कासाहेबांचं बोला, काय झालंय त्यांना ते आधी सांगा. तशा काकू भानावर येत म्हणाल्या, अगं अगं हो, त्यांना खूप अस्वस्थ वाटते, चला लवकर खाली. विराज आणि आराध्या धावत खाली गेले. पण विराजच्या मनात अजूनही तो अपूर्ण राहिलेला क्षण आणि आराध्याच्या कमरेवरचा तो स्पर्श रेंगाळत होता. त्याला माहिती होतं की काकूंनी मुद्दामून हे केलंय, पण त्या क्षणाने एका नवीन वादाला आणि एका नवीन प्रेमाला जन्म दिला होता. विराज आणि आराध्या खाली पोहोचतात. पण तिथे गेल्यावर त्यांना समजतं की अक्कासाहेब ठीक आहेत. काकूंनी फक्त त्यांना विनाकारण घाबरलं होतं. विराज काकूंकडे रागाने पाहतो, तर आराध्या मात्र लाजून खाली मान घालते. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी सगळ्यात आधी व्हिडिओ बघायचा असेल तर बाजूच्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची सर्वात अगोदर नोटिफिकेशन फक्त तुमच्यापर्यंत लवकर येईल. चला, काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.